छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात एका 11वीत शिकणाऱ्या मुलीनं बाळाला जन्म दिलाय। तिनं शाळेतच नवजात मुलीला जन्म दिला असून नंतर बाळाला तिनं शौचालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिलंय। ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर अधीक्षकांना निलंबित करण्यात आलं। या प्रकरणी आरोग्य, महिला आणि बाल विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून मुलीची प्रकृती गंभीर असल्या कारणाने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छत्तीसगडच्या पोडी गावातील शासकीय निवासी शाळेत एका 11वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिला। ही धक्कादायक बाब मंगळवारी उघडकीस आल्यानंतर परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलंय की विद्यार्थिनीनं 7व्या किंवा 8व्या महिन्यातच जन्म दिलाय, ज्यामुळे मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। मंगळवारी पौडी गावातील एका शासकीय निवासी शाळेत वसतिगृह अधीक्षकांना 17 वर्षीय मुलगी आजारी असल्याची माहिती मिळाली होती। या शाळेत वसतिगृह देखील आहे। ही शाळा आदिवासी विकास विभागामार्फत चालवली जाते। अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थी रडत असल्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं तिनं कबूल केलं की तिनं एका मुलीला जन्म दिला होता। मुलीला जन्म दिल्यानंतर तिनं मुलीला खिडकीतून बाहेर फेकून खाली दिलं। याबाबत कोरबा जिल्ह्यातील दंडाधिकारी अजित वसंत सांगतात, विद्यार्थिनी गरोदर असल्याची माहिती नसल्यामुळे वसतिगृह अधीक्षकांना निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले। या संदर्भात आरोग्य, महिला आणि बाळ विभागाला चौकशीचे आदेश दिलेत। या संदर्भात कोरबा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ सांगतात, मुलीला नवजात शिशु वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले। तिच्या डाव्या फुफ्फुसावर जखमेच्या खुणा आहेत। मुलीची प्रकृती चिंताजनक आहे।